हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. लेट्स सी, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुमच्यासाठी काय संदेश मिळणार आहे, कोणाची एनर्जी आपल्याला मिळते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत. तसेच तुमची करंट एनर्जी काय आहे तेही आपण चेक करणार आहोत. तर पाहूया, लेट्स सी तुमच्यासाठी आज काय संदेश आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या औरामध्ये जी कोणती नेगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करू इच्छित आहे तर ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर इमिजिएटली, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. असू शकतो काहींना नजर दोष, काहींना खूप जास्त एनर्जी ज्या आहेत त्या नेगेटिव्हिटीकडे गेलेल्या आहेत तर त्याही दूर निघून जाव्यात. तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी सुद्धा मी डिवाइनला प्रार्थना करते. असू शकतं काही सध्या तुम्ही फिजिकल पेनमधून जात आहात, मेंटल पेनमधून जात आहात, काही आरोग्याच्या संदर्भात तुमच्या तक्रारी आहेत, डोकेदुखी वगैरे वगैरे असू शकतं, काही नजरदोष सुद्धा आहे. सो तोही निघून जावा यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. ओम नमः शिवाय, हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. ऑल माय ascending master spirit guides, Shivji, Archangel Michael, please guide me and protect me in this reading. जय माँ काली, जय माँ काली, जय माँ काली, जय माँ आदिशक्ती. शिवजी, प्लीज गाइड मी. सो लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आपल्याला काय ऊर्जा मिळतात. तर काही महत्त्वपूर्ण बदल आपल्याला येथे दिसून येत आहे, काही नवीन काहीतरी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. इट्स समथिंग अबाउट ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे, मोठे बदल होत आहेत. तर पाहूया आपल्याला आज एनर्जी कोणाची मिळते, तुमची करंट एनर्जी हे आपण चेक करणार आहोत. ओम नमः शिवाय. तोपर्यंत तुम्ही थोडंसं ब्रीदिंग करा. टेक अ डीप ब्रीथ. डिवाइन, प्लीज गाइड मी अबाउट कलेक्टिव्ह एनर्जी प्लीज. सेंडिंग मास्टर्स. ओके ओके, ठीक आहे. तर आपण तुमची एनर्जी घेतली आहे, नक्कीच येथे दिसून येत आहे. बॉटमची जी काही एनर्जी आहे, आपल्याला खूप जास्त तुम्ही ओव्हर थिंकिंग करत आहात. ज्या गोष्टी अस्तित्वातही नाहीये त्या गोष्टींचा तुम्ही विचार करताना इथे दिसून येत आहे. सो 2 साइड्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही लटकलेले येथे दिसून येत आहात. मे बी कन्फ्युजन आहे दोन्ही गोष्टींच्या संदर्भात, नेमकं काय चूज करावं या संदर्भात खूप जास्त विचार तुमचा सुरू आहे. खूप भ्रम आहे, एक सिंक्रोनिसिटी खूप जास्त होत आहे. तुम्हाला हॅलोजिनेशन होत असतील, काही गोष्टी भास तुमच्या पुढे निर्माण केल्या गेला आहे. 2 नंबरचं हे कार्ड आहे. सो कन्फ्युजन खूप जास्त आहे. ते कशाच्याही बाबतीमध्ये असू शकतं, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असू शकतं किंवा एखाद्या करिअरच्या रिगार्डिंग तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. काहीतरी आहे ज्याचा तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. मे बी ती तुमच्या सध्याच्या रिलेशनशिपच्या संदर्भात आहे किंवा करिअरच्या संदर्भामध्ये, जॉबशी रिलेटेड, बिझनेसशी रिलेटेड सुद्धा काही गोष्टी आहेत किंवा असं काही इल्युजनही तुमच्यासमोर उभं केलं जात आहे ज्यामुळे सुद्धा तुमची थिंकिंग जी आहे ती नेगेटिव्हिटीकडे गेली असण्याची येथे शक्यता आपल्याला दिसून येत आहे. सो हा जो व्यक्ती आहे आपल्याला दिसून येत आहे की दोन्हीकडे त्यांनी धरलेला आहे. म्हणजे त्याला अशा परिस्थितीमध्ये ठेवलं आहे जसं की त्याला इकडेही जाता येत नाही, तिकडेही जाता येत नाही आणि एकदम लटकल्यासारखी अवस्था आहे सध्या. असू शकतं कन्फ्युजन एवढं आहे, टेन्शन एवढं तुम्ही घेतलेलं आहे त्या गोष्टीचं की तुम्हाला नेमकं मार्गही दिसत नाही, नेमकं कुठे जावं. कदाचित असं वाटत असेल तुम्हाला, जर आपण हे सोडलं तर आपण खाली दरीमध्ये पडणार आहोत किंवा जर हे आपण असंच पकडून ठेवलं तरी सुद्धा आपण याच्यामध्ये आपल्याला त्रासच होणार आहे. सो असू शकतं एखादी अशी गोष्ट आहे जी तुम्ही बऱ्याच काळांपासून पकडून ठेवलेली आहे अँड यू डोंट वॉन्ट टू रिलीज दॅट. तर काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला रिलीज करता येत नाहीत किंवा काही नवीन जे आहेत ते तुम्हाला सुरुवात करण्यासाठी डिवाइन अनेक वर्षांपासून तुम्हाला गाईड करत आहे. तुम्हाला नक्की काही ना काहीतरी संकेत पाठवाय, परंतु तुम्ही त्या गोष्टीकडे जातच नाही किंवा तुम्हाला अनेक इतर ठिकाणावरूनही काही ना काहीतरी संदेश मिळत आहे, परंतु तुम्ही ते ऍक्सेप्ट करत नाहीत. बिकॉज तुमची मेंटॅलिटी तशी नाही आहे किंवा तुम्ही खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंग करत आहात किंवा तुम्ही काहीतरी स्वतःमध्येच खुश आहात किंवा असू शकतं तुम्हाला असं वाटत आहे कदाचित जे चाललंय तेच योग्य आहे. माहिती नाही ह्या गोष्टी आपल्या जीवनात घडतील का, किंवा असंही वाटत आहे कदाचित जे आपण विचार करतोय ते खूप जास्त विचार म्हणजे मिळण्याच्या पलीकडे आहे, म्हणजे कदाचित ते अशक्य आहे. सो असाही तुम्ही विचार करत आहात. सो आज गुरुवार आहे आणि अशक्य ते शक्य करतील स्वामी या
लाईनवरती माझा विश्वास आहे. सो तुम्हीही विश्वास ठेवायला पाहिजे. असू शकतं ज्या गोष्टी तुमच्यासाठी आता सध्या अशक्य वाटत आहे, मे बी भविष्यामध्ये त्या गोष्टी तुमच्यासाठी नक्की 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 होणार आहेत. तर नक्कीच येथे आपल्याला ऊर्जा दिसून येत आहे. कॉम्प्रोमाइज, तुम्ही सध्याच्या सिच्युएशनमध्ये कॉम्प्रोमाइज करत आहात. ज्या ज्या रिलेशनशिपमध्ये, एखाद्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही आहात, ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात, सध्या तुमची परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे कॉम्प्रोमाइजची आहे. तुम्ही तडजोडी करत आहात. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तडजोडी करत आहात. मे बी तुमची मस्क्युलाइन साईड जी आहे, ऍक्शन घेण्याची जी तुमची वृत्ती आहे, ती येथे कुठेतरी आपल्याला थोडीशी डिसबॅलन्स झालेली दिसून येते. तुम्ही ऍक्शन घेऊ शकत नाहीये किंवा तुम्हाला ते घ्यावेसे वाटत नाही किंवा असं काहीतरी घडत आहे की तुम्हाला वाटत नाही की ऍक्शन घेणं नीडेड आहे, बट इट्स नीडेड, ते गरजेचं आहे इथे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे काही ना काहीतरी ऍक्शन तुमच्याकडून होणं गरजेचं आहे. तुमची मस्क्युलाइन साईड येथे मे बी वीक असू शकते, निर्णायक क्षमता येथे तुमची वीक झालेली आहे किंवा अशाही काही गोष्टी आहेत की तुम्हाला कन्क्लुजन पर्यंत पोहोचता येत नाही. सो असंही येथे ऊर्जा आहे. कॉम्प्रोमाइज करत आहात तुम्ही खूप जास्त त्या सिच्युएशनमध्ये. लव्ह रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्ही कॉम्प्रोमाइज करत आहात. तुम्ही मॅरिड लाईफमध्ये आहात किंवा एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहात जे की टॉक्सिक आहे, कार्मिक आहे. जॉबमध्येही अशी परिस्थिती असते जिथे आपण कार्मिक लोकांशी डील करत असतो आणि परंतु आपल्याला ते सोडता येत नाही बिकॉज ऑफ मनी. कारण असतं मनी. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा कारण असतं की आपलं जीवन कसं चालणार, मग पुढे आपण उदरनिर्वाह कसा करणार, आपण जर यांना सोडलं तर आपलं काय होणार भविष्यामध्ये, कदाचित हाही विचार असतो. सो सिक्युरिटी नसते, की इच्छा तर खूप असते की नकोच हे सगळं चुकीचंच चाललंय, परंतु तरी सुद्धा तुम्ही तेथे एक सिक्युरिटी म्हणून राहता किंवा अदर तुमचे फायनान्शियल इश्यू असतात किंवा चिल्ड्रन्स असतात किंवा इतरही कार्यक्षेत्रामध्येही ती स्थिती असते की तुम्हाला करायचं नसतं ते, परंतु तरी सुद्धा तुम्हाला तिथे राहावं लागतं. सो यू आर कॉम्प्रोमाइजिंग सिच्युएशन, म्हणजे तडजोडीच्या सध्या तुम्ही सिच्युएशनमध्ये आहात. तर असू शकतं कोणीतरी तुमच्या बाबतीमध्ये खूप जास्त कंपॅरिझन करत आहे. मे बी तुम्ही आता चेंज झालेले आहात किंवा तुम्ही काहीतरी नवीन सुरू करत आहात किंवा असंही काहीतरी आहे की जे तुम्हाला करायचं आहे आणि त्या संदर्भात तुमचे विचार सुरू आहेत. परंतु हे सध्या जे तुमचं चेंज झालेलं रूप आहे किंवा पहिले जसे तुम्ही होतात तसे आता नाहीयेत. सो ज्या तुमच्या ऊर्जा आहेत त्या बदललेल्या आहेत. ते पाहून कुणीतरी तुमचं कंपॅरिझन करत आहे. मे बी असू शकतं तुम्ही काही हेल्थवरती कार्य केलेलं आहे. तुमचं जे काही ओव्हरऑल जी तुमची ब्युटी आहे त्यावरती कार्य केलेलं आहे किंवा अदर थिंग्स सुद्धा आहेत ज्यावरती तुम्ही कार्य केलेले आहे. तर इथे काही लोक हा विचार करत आहे, मे बी हा पर्सन बदललेला आहे का किंवा पहिले हा वेगळाच होता आता वेगळाच आहे. अशा प्रकारची ऊर्जा तुमच्या अराउंडचे लोक थिंक करत आहे, तुमच्याविषयी विचार करत आहेत. तर नक्कीच येथे कार्ड्स आपल्याला लवर्सचं मिळालेलं आहे. लवर्स इज इंडिकेटिंग हिअर की तुमच्या प्रेम जीवनाच्या संदर्भात सुद्धा ऊर्जा येथे आपल्याला मिळालेली आहे. सो यू आर मिरर सोल. तुमचे पर्सनही तुमच्यासारखेच विचार करत आहेत. सध्या जर तुम्ही निगेटिव्ह थिंकिंगमध्ये असाल किंवा विचार खूप जास्त करत असाल तर ते सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये विचार करत आहेत, कारण की त्यांनाही तुमच्या इतकंच मिसिंग फिलिंग होत आहे. तुम्हालाही जितकं त्यांच्याविषयी आर्थतेने तुम्ही त्यांचे विचार करत आहात, तुम्हाला मिस करत आहात त्यांना, की एकदम असं काहीतरी गेलंय आपल्या शरीरातून निघून किंवा हृदयात तुटलंय तुमचं फार खूप जास्त, एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर निघून गेली आहे. तर त्याही बाबतीमध्ये येथे दिसून येत आहे ऊर्जा ज्या आहेत त्या खूप जास्त मिसिंगच्या आहेत. तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये तुमच्या ऊर्जा जशा आहेत तशाच त्यांच्याही ऊर्जा येथे आपल्याला इंडिकेट झालेल्या आहे. तर तुमच्या पर्सनची ऊर्जा आपण येथे या संदर्भात पाहत आहोत की मे बी हे मिरर सोल आहे, सोलमेट कनेक्शन आहे, ट्विन फ्लेम कनेक्शन आहे. सो येथे दिसून येत आहे की जरी टू बॉडीमध्ये असाल तरी सुद्धा तुमचं जे काय सोल जे आहे ती एक आहे. सो जे तुम्ही फील करतात तेही तेच फील करतात. सो इट्स अ व्हेरी, तर नक्कीच हे रिलेशनशिप जे आहे पास्ट लाईफचं आहे. असू शकतं काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या पास्ट लाईफ पासून पुढे कंटिन्यू होत आहेत. मे बी कार्मिक सायकलमधून मुक्तता होणं किंवा नवीन तुमच्याकडे एखादं ध्येय येणं, एखादं स्पिरिच्युअल अवेकनिंग होणं किंवा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असे काही रिलेशनशिपशी तुम्ही कनेक्ट होणं, अशा काही गोष्टी ज्या आहेत ज्या तुमच्या पास्ट लाईफशी निगडीत आहे. काही लोकांशी तुम्ही ह्या जन्मामध्ये इंटरॅक्ट करत आहात जे की पास्ट लाईफचे आहे, तुमच्या ते भूतकाळापासून तुमच्या सोबत आहेत किंवा मागच्या जन्माची ही येथे एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. असे काही वुंड्स, असे काही गोष्टी तुमच्या समोर येत आहेत. सो नक्कीच येथे चेंज खूप मोठा होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. बदल खूप मोठा होताना दिसून येत आहे. पास्ट लाईफची ही एनर्जी आहे, पूर्वजन्माची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. जे काही संचित कर्म होते पूर्वजन्माचे तर ते ह्या आत्ताच्या पिरियडमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तुम्ही ते पूर्ण करत आहात.
तुमची सोल मॅच्युरिटीकडे जात आहे. सध्याची जी काही ऊर्जा आहे, काही डिव्होशनल गोष्टी तुम्ही करत आहात, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत आहात, आध्यात्मिक ज्ञान घेत आहात, तर त्यामुळे तुमची सोलची मॅच्युरिटी वाढत आहे, तुमच्या आत्म्याचा विकास होत आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की तुम्ही आता सध्या स्वतःवरती काम करत आहात. तर असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये ते भूतकाळामध्ये अडकलेले आहेत, त्यांना पास्टच्या जे काही गोष्टी घडल्या होत्या, मे बी ह्या लवर्सच्या संदर्भामध्ये आहेत, की असू शकतं काही मागे ज्या काही गोष्टी घडल्या होत्या, वादविवाद किंवा ह्या ज्या काही गोष्टी घडल्या होत्या, तर त्या संदर्भामध्ये अचानक इंटेन्स तुमच्या फिलिंग झाल्या असतील की मागे असं घडलं होतं आणि त्यामुळे हे सगळं असं झालं. तर येथे तुम्हाला डिवाइन हे सांगत आहे की तुम्ही त्या भूतकाळाच्या संदर्भात सध्या विचार करत आहात, जो की घडून गेलेला आहे, त्या संदर्भात तुम्ही विचार करत आहात. त्यावरती आपण गायडन्स घेत आहोत. परंतु सध्याची ऊर्जा जी आहे लवर्सच्या संदर्भात असू शकतो तुम्ही भूतकाळाच्या संदर्भात खूप जास्त विचार करत आहात. तो काळ जो होता, तो वेळ जी होती ती आता निघून गेलेली आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही अजूनही त्याला पकडून ठेवलेला आहे. तुम्ही त्या गोष्टीमध्ये खूप जास्त स्वतःला त्याच पुन्हा चक्रामध्ये फिरवत आहात. ऍक्च्युली त्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. सध्या असू शकतो तुम्हाला एकटेपणाची फिलिंग येत आहे. तुम्हाला असं वाटत आहे कोणीतरी तुमच्यापासून खूप जास्त दूर गेले. ऍक्च्युली गेलेही असेल, परंतु त्यामुळे सुद्धा एक सॅडनेस आहे, एकटेपणा आहे, सगळंच म्हणजे असं सांगू शकत नाही अशा प्रकारची ऊर्जा आहे की अलोननेसची एनर्जी आहे. तर ही जी भावना आहे ती आपण शब्दात कशी काय व्यक्त करणार. सो येथे दिसून येत आहे की तुम्हाला आता पुढचं जे काय आहे ते काही ना काहीतरी तुम्ही शोधत आहात, काही ना काहीतरी तुम्हाला मिळणार आहे. आफ्टर दिस रिडिंग तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रकाश पडणार आहे. सो होलनेसची सुद्धा फिलिंग येणार आहे. त्याच्यानंतर येथे तुम्हाला सध्या जे काही एकटेपणा वाटत आहे, तर हा एकटेपणा का आहे तेही आपण शोधणार आहोत. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. मे बी काही ॲडव्हेंचर, काही नवीन साहस तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. तर नक्कीच येथे आपण एनर्जी घेत आहोत. पास्ट लाईफची ही एनर्जी आहे, लवर्सची ही एनर्जी आहे. त्याचबरोबर येथे आपल्याला दिसून येत आहे की मुवमेंट टू मुवमेंट तुम्ही हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु त्याचबरोबर जे काय आहे तुमच्या पुढे नेगेटिव्हिटी ही येत आहे. सो हे 2 नंबरचे 2 कार्ड, मे बी तुम्हाला 2 नंबर खूप जास्त दिसत आहे, 2 दिसत आहेत. मे बी असंही असू शकतं 2 नंबरशी तुम्ही निगडीत आहात, असंही येथे असू शकतं. तर नक्कीच ही ऊर्जा तुमची आहे. हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु त्यामध्ये तुम्हाला इथे फिलिंग जी आहे ती तुमची हॅपीनेसची नाही आहे. ऍक्च्युली कधी असं वाटतं जे काही घडलंय ते आनंदासाठी होतं का दुःखासाठी होतं, याही बाबतीमध्ये कन्फ्युजन असण्याची शक्यता आहे. तर ही ओव्हरऑल तुमची एनर्जी होती. तर पाहूया यावरती आपल्याला गायडन्स काय मिळतंय, गायडन्स कुणाचं मिळतंय तेही आपण पाहूया. ओके, पाहूया तुमच्यासाठी आपल्याला गायडन्स काय मिळतंय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तुमची एनर्जी जी आहे ती एक्सचेंज करा, एनर्जी एक्सचेंज करा, म्हणजे लाईक, कमेंट, सबस्क्राईब. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. पाहूया तुमच्यासाठी काय गायडन्स आहे. डिवाइन प्लीज गाईड इन दिस सिच्युएशन. ओके, अगेन आपल्याला लवर्सचं कार्ड मिळालेलं आहे. ओके ओके, ओ माय गॉड. ओके, बॉटमची एनर्जी डेव्हिलची मिळालेली आहे. आय डोंट नो व्हाय दिस एनर्जी इज हिअर. तर ही डेव्हिलची एनर्जी बॉटमची आलेली आहे. तर नक्कीच येथे असू शकतो काही नकारात्मक विचार चक्रांमध्ये तुम्ही अडकलेले आहात, काही निगेटिव्ह थिंकिंगमध्ये तुम्ही अडकलेले असण्याची शक्यता येथे आहे. काही नकारात्मक विचारांशी तुम्ही सध्या डील करत आहात, माइंडच्या गेममध्ये तुम्ही फसलेले आहात, असंही येथे दिसून येत आहे. जे की असू शकतं यू आर व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. खूप जास्त पॉझिटिव्ह, सकारात्मक होत होत तुम्ही आता इथपर्यंत आलेले आहात. असू शकतं तुम्ही मागच्या काळामध्ये जी काही नकारात्मक विचारांच्या चक्रामध्ये अडकलेले असायचे, सतत तुम्ही थिंकिंग जी आहे नेगेटिव्हली करायचे, परंतु तुम्ही जे काही स्वतःवरती कार्य केलेलं आहे, डिवाइनशी जे तुम्ही सध्या कनेक्टमध्ये आलेले आहात, परंतु सध्या दिसून येत आहे असू शकतं अशी काही गोष्ट घडली आहे, अशी काही घटना घडली आहे, त्यामुळे तुम्ही पुन्हा निगेटिव्हिटीकडे जात आहात. मागील काही वुंड्स जे आहेत, मागील ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यांचा तुम्ही खूप जास्त विचार करत आहात, नेगेटिव्हली विचार करत आहात. मे बी ही लवर्सची च्या संदर्भात ऊर्जा आहे, कारण की लवर्सचं ही कार्ड आहे. असू शकतं तुम्ही रिलेशनशिपमध्ये खूप जास्त सध्या निगेटिव्हिटी फील करत आहात, किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये असू शकतं काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत ज्यामुळे हे रिलेशनशिप मे बी यू आर फिलिंग लाईक अ स्टक रिलेशनशिप. म्हणजे तुम्हाला यातून बाहेर कसं पडावं हे कळत नाही. ऍक्च्युली तुम्ही कार्य खूप केलेलं आहे. तुम्ही यामध्ये रिलेशनशिपमध्ये तुमचं मॅरिड असो, अनमॅरिड असो,
तुमचं लव्ह रिलेशनशिप असो, कनेक्शन असो, तुमचं सोलमेट असो, तुमचं ट्विन फ्लेम, कुठलंही कनेक्शन असो, त्यामध्ये तुम्ही वर्क खूप केलेलं आहे, तुम्ही इफर्ट्स तुमचे खूप जास्त टाकलेले आहेत. परंतु तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत आहे की कदाचित काही इफर्ट्स आपण एवढे टाकून पण काही उपयोग झालाय का नाही, आपण काय करतो ते बरोबर आहे का नाही, आपण ऑन द ट्रॅक आहोत की नाही, आपण चुकीच्या मार्गावरती चाललेलो आहोत का, किती दिवस यामध्ये आपल्याला वेटिंग करावं लागणार आहे, किंवा आपण जे संसारामध्ये एवढं सगळं इफर्ट्स टाकलेले आहे त्याचा आपल्याला काही योग्य तो परिणाम मिळतोय का नाही, का आपण फक्त करण्यासाठीच आहोत, आपला कोणी विचार करतोय का नाही, याही संदर्भामध्ये ह्या ऊर्जा आहेत. असू शकतं तुम्ही काही गोष्टींच्या बाबतीमध्ये इथे खूप जास्त विचारचक्र तुमचे सुरू आहेत, विचारचक्र खूप जास्त सुरू आहेत. तर यामध्ये तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद इथे मिळत आहे. जी काही ऊर्जा आपण घेतली ती आपल्याला तुमच्या कुलदेवीची दिसून येत आहे. तर आपल्या अखंड महाराष्ट्राचं जे कुलदेवी आहेत त्या आपल्या आई तुळजाभवानी आहे. जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहित नसेल तर तुम्ही आई तुळजाभवानीची सेवा करू शकता. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या कुलदेवीची ऊर्जा आहे, आई तुळजाभवानीची ऊर्जा आहे. तर त्या तुम्हाला येथे काय गाईड करत आहे, तर तुम्हाला जे काही सध्या तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यामध्ये तुम्हाला सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्ही आतापर्यंत जे काही कार्य केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. इतक्या दिवस तुम्हाला इथपर्यंत आणणारे ही तुमचे मार्गदर्शक होते, तुमचे असेंडिंग मास्टर होते, तुमचे स्पिरिट गाईड्स होते, तुमचे इष्टदेव होते, तुमच्या सोबत डिवाइन सतत होते. तर तुम्हाला आता हा विचार करण्याची गरज नाहीये की मी आतापर्यंत एवढं केलं परंतु मला त्याचा काहीच त्याचा परिणाम दिसून आला नाही. तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या सोबत कोणी नव्हतं आणि इथून पुढे काही होणारच नाही. सो येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. सध्या जे काही करत आहात ते पॉझिटिव्हली तुम्हाला पुढे करत राहायचं आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला सक्सेस नक्की आहे, तुम्हाला त्यामध्ये यश नक्की आहे. ते रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असेल, ते तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड असेल. सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याची तुम्ही खूप जास्त विचार करत आहात तर त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. जे काही कार्य तुम्ही केलेलं आहे तर त्यावेळेसही तुमच्यासोबत तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद होता आणि इथून पुढेही असणार आहे. तर मागील ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, भूतकाळातील ज्या गोष्टींवरून तुम्ही खूप जास्त नाराज दुःखी राहत आहात, त्या भूतकाळातील गोष्टी तिथेच सोडून द्या, कारण की त्या आता पुन्हा रिपीट होणार नाहीयेत. त्या वेळेत झालेल्या गोष्टी आहेत, त्या पुन्हा तुम्ही वर्तमान काळामध्ये आणून त्या रिक्रिएट करत आहात आणि त्यामुळे तुम्ही दुःखी होत आहात की माहिती नाही भविष्यात आपल्याला आउटकम मिळेल. तुम्ही सध्याच्या ऊर्जेमध्ये खूप जास्त डिस्परेटली कसला तरी विचार करत आहात, कुठल्या तरी गोष्टीचं खूप जास्त थिंकिंग करत आहात. तर कुलदेवी तुम्हाला हेच येथे संदेशित करू इच्छित आहे की कुठल्याही गोष्टीचा होल्ड तुमच्याकडे नका ठेवू. ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सोडून द्यायच्या आहे, डिवाइनवरती समर्पित करायच्या आहे. तर इथे सरेंडरचा भाव असणं गरजेचं आहे. सो असू शकतं तुम्ही खूप जास्त विचार करत आहात, थिंकिंग खूप जास्त वाढलेली आहे तुमची, मे बी स्लीपलेस नाईट आहे, झोप येत नाही व्यवस्थित. तर काही गोष्टी ज्या आहेत सध्या जर खूपच जास्त ताणतणावाच्या असतील तर काही काळ शांत होणंही गरजेचं असतं. कधी कधी एखादं डिव्हाइस असतं, खूप काम आपण त्याच्यावरती केलं तर तेही गरम होतं आणि त्यालाही त्रास होतो. जर ते निर्जीव डिव्हाइस, निर्जीव एखादी वस्तू सुद्धा जर खूप काम करून, खूप टेन्शन घेऊन, खूप बर्डन घेऊन जर थकत असेल तर आपण सजीव माणसं आहोत, आपण आपल्यामध्ये एक वेगळी चेतना आहे, तर त्यावरती सुद्धा आपण वर्क केलं पाहिजे. तर कुठल्याही गोष्टीचा अतिशय विचार करणं सुद्धा इथे चुकीचं आहे. त्यामुळे इथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे, तुमची कुलदेवी तुम्हाला हेच गाईड करत आहे, योग्य त्या वेळी योग्य त्या गोष्टी होणार आहेत. सध्या जे काही चाललेलं आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच, तुमच्या भल्यासाठीच, अकॉर्डिंग टू युअर सक्सेसच चाललेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये यश मिळण्यासाठीच चाललेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित आय डोंट नो ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतील का नाही, माहिती नाही भविष्यामध्ये काय होईल, परंतु युनिव्हर्सने तुमच्यासाठी आधीच सगळा प्लॅन केलेला आहे, डिवाइनने तुमच्यासाठी आधीच सगळा प्लॅन केलेला आहे. फक्त ही तुमची जर्नी आहे ज्यावरती तुम्ही चालत आहात. तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे ज्या काही गोष्टीसाठी तुम्ही सध्या विचार करत आहात, सक्सेससाठी असो, एखाद्या रिलेशनशिपसाठी असो, नात्यासाठी असो, जर तुमची ऊर्जा खूप जास्त डिस्परेट असेल की माहिती नाही यामध्ये काय होईल, तर नक्कीच तुम्ही आतापर्यंत खूप जास्त काम केलेलं आहे, तुमचं वर्क इज डन ऑलमोस्ट. तर डिवाइनने ते पाहिलेलं आहे, डिवाइन तुमच्याकडे पाहत आहे. इथे आपल्याला दिसून येत आहे की तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत, त्याच्यासाठी तुम्ही त्या चेंज करू नका. तुमच्याकडे एक नवीन काहीतरी तुमच्याकडे येत आहे जे तुमच्या सोलच्या ग्रोथसाठी आहे. सध्या असू शकतो तुम्ही फक्त फिजिकल गोष्टींवरती कार्य केलेलं आहे, भौतिक गोष्टींवरती कार्य केलेलं आहे, तर आत्म्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही कार्य केलेलं नाही. तर डिवाइन तुम्हाला येथे गाईड करत आहे की तिन्ही गोष्टी जेव्हा अलाइनमेंटमध्ये येतील त्याच वेळी काही गोष्टींमध्ये तुम्हाला सक्सेस मिळू शकतं. यामध्ये बॉडी, माइंड, सोल, तुमचा आत्मा, शरीर आणि मन ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्या पाहिजे. त्याच्यानंतरच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या मिळणार आहेत. तर येथे स्ट्रेस घेऊन किंवा खूप डिस्परेट होऊन की नाही कधी होईल का नाही, एकदम अशी जिद हट्ट करून नाही मला आजच पाहिजे, आजच मिळायला हवं, तर नाही.
डिवाइन कधीही डिस्प्रेशनमध्ये, जेव्हा डिस्प्रेट होऊन तुम्ही खूप काही मागता डिवाइनला, त्यावेळेस डिवाइन देत नाही. ज्यावेळेस तुमच्या ऊर्जा काम होतील, शांत होतील, रिलॅक्स होतील, त्याच वेळेस काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येथे घडून येताना आपल्याला दिसून येत आहे. मे बी ते रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आहे, लव्ह रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आहे, किंवा तुमच्या करिअर, बिझनेस, फायनान्समध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे. तर लवर्सची ऊर्जा आहे, तर त्यांच्यासाठी तुमची कुलदेवी हेच तुम्हाला गाईड करत आहे. यू आर इन प्रोसेस. तर ही प्रोसेस सुरू आहे तुमच्या जीवनामध्ये. जे काही तुम्हाला हवं आहे त्या संदर्भातली ही प्रोसेस आहे. मे बी असू शकतो यू आर, म्हणजे तुम्ही स्टक फील करत आहात, तुम्हाला वाटत आहे माहिती नाही आता याच्यामध्ये काही ना काहीतरी चेंजेस व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. तर त्यासाठी जे पुढील गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत, त्यासाठी नेमकं काय करायला हवं आहे याचंही मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला असं मार्गदर्शन मिळवण्यामध्ये काही अडचणी मिळत असतील, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कन्फ्यूज आहोत, आम्हाला पुढे काय करावं ते समजत नाहीये, तर तुम्ही एखादं टॅरोट सेशन घेऊ शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता. तुमच्या आत्म्याला जे योग्य वाटेल ते तुम्ही घ्यायचं आहे. कारण की येथे दिसून येत आहे तुम्हाला नक्की भविष्यामध्ये काही ना काहीतरी मोठं कार्य करायचं आहे. सोल मिशन आहे तुमचं, त्यावरती तुम्हाला कार्य करायचं आहे. तर सध्याची जरी ऊर्जा तुमची असेल की नाही आम्ही तर सध्या एक काम करतोय, बट असू शकतं ते तुमचं सोल मिशन नाहीये, काहीतरी वेगळं असू शकतं. तर येथे दिसून येत आहे की तुम्हाला तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या वाढवायच्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज आणायचा आहे, बदल आणायचा आहे. आणि त्या दृष्टीने असं काहीतरी टास्क तुमच्या पुढे येत आहे, असं काहीतरी स्पिरिच्युअल वर्क तुमच्याकडे येत आहे, जे तुम्ही केल्याने तुमच्या ज्या काही बांधलेल्या गाठी आहेत त्या सुटणार आहे. जे काही चिंता विवंचना तुम्ही सध्या आहात त्यामधून तुम्ही सुटणार आहात. असं वाटत आहे तुम्हाला कदाचित हे सगळं संपलंय आणि तुम्ही सॅडनेसच्या फिलिंगमध्ये आहात, दुःखी आहात, तुम्ही निगेटिव्हिटीकडे गेलेले आहात. तर असू शकतं की यामधूनच तुम्हाला काही ना काहीतरी नवीन मार्ग मिळणार. अंत असती प्रारंभ. आपल्याला जेव्हा वाटतं की सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत, तर त्याच वेळेस काही ना काहीतरी नवीन आपल्या जीवनामध्ये येते, काही ना काहीतरी नवीन सुरुवात होते. तर असू शकतं तुम्ही खूप जास्त डिप्रेशनमध्ये सध्या आहात, विचारचक्र वाढलेले आहेत, कारण की गोष्टी ऑन दॅट म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग नाही होत आहेत. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की डोंट थिंक सो डिस्पिरेटली. खूप जास्त विचार करू नका, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. नक्कीच सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहेत. तर ही जी काही नेगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह थिंकिंग आहे, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आहे, करिअरच्या बाबतीमध्ये आहे, तर यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह चेंजेस होताना भविष्यामध्ये दिसून येत आहे. कुलदेवी तुम्हाला तुमची मार्गदर्शनही करत आहे, त्याचबरोबर तुमच्या नात्यांना जे आहे प्रोटेक्टही करत आहे. तुमच्या भविष्यातील ऊर्जांना सुद्धा येथे पॉझिटिव्ह वेने घेऊन जाण्यासाठीच तुम्हाला ती येथे या व्हिडिओ थ्रू तुम्हाला गाईडही करत आहे. जर ज्या ऊर्जा धनाच्या संदर्भात आहे, पैशांच्या संदर्भात आहे, की मनी रिलेटेड खूप जास्त इश्यू आहेत, तर त्याही दृष्टीने तुमच्याकडे खूप जास्त फायदा होत आहे, तुमचा पैसा येत आहे, तुमच्याकडे धन येत आहे, कारण की काही सकारात्मक शुभ संकेत तुम्हाला मिळत आहे. हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे, शुभ घटनांची सुरुवात होण्याचे संकेत आहे. हे पूर्ण तुमच्या फॅमिलीशी रिलेटेड आहे. धनवान होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, पैसा खूप जास्त येत आहे तुमच्याकडे. सो क्लाइमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. आतापर्यंत तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे. एक प्रॅक्टिकल वर्क करताना तुम्ही दिसून येत आहात, जे की योजनाबद्ध असतं. खूप असं एक कार्य आहे जे तुम्ही हातात घेतलेलं आहे, परंतु त्यामध्ये आता जसं की आपण एखादी गोष्ट आहे ती करताना सहज करतो, कोणाचं गायडन्स घेत नाही आणि चालतो आपण तसंच, परंतु त्यामध्ये जो वेळ लागतो जाण्यासाठी, ते सक्सेस मिळवण्यासाठी, तो खूप जास्त असतो. परंतु जर आपण एखादी गोष्ट पूर्णपणे काटेकोर, नियमित, प्लॅनिंग करून व्यवस्थित एकदम अशी केली, तर ती गोष्ट योग्य वेळेतही होते आणि त्याचे परिणामही आपल्याला पॉझिटिव्ह दिसून येतात. तर येथे दिसून येत आहे की असं काहीतरी योजना तुम्ही आखत आहात भविष्याच्या दृष्टीने, अशी काहीतरी गोष्ट तुम्ही करत आहात, सध्या त्याच्याशी तुम्ही डील करत आहात. सध्या असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये येत आहे की ज्याने तुम्हाला पुढे जाण्याचा रस्ता मिळणार आहे, ज्याने तुम्हाला तुमच्या सक्सेसकडे जाण्याचा रस्ता मिळणार आहे. तर इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की तुमची जी काही मस्क्युलाईन साईड आहे ती येथे ऍक्टिव्ह होणार आहे. त्यानुसारच तुम्ही काही ना काहीतरी बदल येथे करताना दिसून येत आहात. तर हे जे काही तुमच्याकडे येत आहे, काही ना काहीतरी ऑप्शन येत आहे, पर्याय येत आहे. धनाच्या बाबतीमध्ये असू शकतो, करिअरच्या बाबतीमध्ये असू शकतो, प्रपोजल तुमच्याकडे येत आहे, नात्यांच्या संदर्भातली ही ऊर्जा असू शकते. ऑप्शन्स खूप जास्त तुमच्याकडे येत आहे. सो हे ऑप्शन्स करिअरच्या संदर्भात आहेत. करिअरच्या संदर्भामध्ये, जॉबच्या संदर्भामध्ये तुमचं जे काही पुढील
जे बजेट आहे, आर्थिक बजेट, त्या संदर्भामध्ये काही नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये ऍड होत आहेत. शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर तुम्ही विचार करत आहात की कन्फ्यूज आहात नेमकं काय करायला हवे, येथे दिसून येत आहे. ह्या ऊर्जा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा आहेत तुमच्या, आणि तुमच्या शिक्षणाच्या, करिअरच्या, जॉबच्या रिलेटेड जे काही तुम्ही ऊर्जा आहे तुमच्या, तर त्याही रिलेटेड आहेत. तर हे कन्फ्युजन जे आहे ते दूर होणार आहे. एक तुम्हाला एक चांगलं काही ना काहीतरी कोणाशी तरी कम्युनिकेशन झाल्याच्या नंतर एक पॉझिटिव्ह बदल तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. असू शकतं काही ज्या गाठी असतात त्या कोणाशी तरी बोलल्याने किंवा काही गोष्टी जर आपण शेअर केल्या तर त्यातून सुद्धा आपल्याला उत्तर हे मिळतच असतं. आणि डिवाइन कधी ना कधी कोणाला तरी मीडियम बनवतं आणि त्याच्या थ्रूच ते उत्तर दिलं जातं. डिवाइन काही प्रत्यक्षात येऊन त्या गोष्टी करत नाही. जर तुम्ही त्याच ऊर्जेमध्ये स्टक राहिलात की नाही आम्ही असंच करणार, आम्ही जसं आम्हाला वाटतंय, आमच्या मनाला वाटते तसंच करणार, तर इथे तुम्ही माइंडच्या गेममध्ये फसतात. बघा, माइंड आपल्याला कधीही चांगल्या गोष्टी करण्यासाठी अट्रॅक्ट करत नाही. माइंड नेहमी सांगतं जाऊ दे, कशाला करायचं आहे, आपलं हे केल्याने काय फायदा होणार आहे, किंवा हे खरंच असतं का, याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह असतं का, किंवा हे सगळं इलॉजिकल आहे, याच्यामध्ये काही तर्क नाहीये. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या तार्किक क्षमतेवरती नाही होत. तर मग असं असतं तर मग हेच ना. तर ह्या ज्या गोष्टी शोधल्या सायन्सने आता सध्या, त्या पूर्वीपासून अस्तित्वात आहे. सायन्सने फक्त त्याच्यावरचा पडदा काढलाय असं म्हणून. स्पिरिच्युअलिटी इज हायर दॅन एनी सायन्स. तर येथे नक्कीच ज्या काही गोष्टी असतात त्या युनिव्हर्स आहे, हे ब्रह्मांड आहे, जे चालवते एक सत्ता आहे, यावरती आपण विश्वास ठेवून चाललं पाहिजे. कारण की आपण जे आतापर्यंत केले, आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या त्या आपण नाही केलेल्या, त्या घडलेल्या आहेत. त्यांनी अवेकनिंग प्रोसेस कशाला म्हणतात, ज्यावेळेस आपल्याला कळतं की करता करविता आपण नाही, करता करविता कोणतरी दुसरंच आहे आणि आपण बस त्यांच्या कळसूत्र्या बाहुल्या आहोत आणि आपण आपलं काम करत आहोत आणि ते आपल्याला चालवत आहे. सो इथून पुढचंही जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सक्सेस पाहिजे असेल, यश पाहिजे असेल, तर तुम्हाला डिवाइनशी कनेक्टेड राहण्याशिवाय पर्याय नाही, स्पिरिच्युअलिटीमध्ये जाण्याशी पर्याय नाही. तर येथे नक्कीच तुमच्या लवर्सच्या ज्या काही ऊर्जा आहे, करिअरच्या संदर्भात ज्या काही ऊर्जा आहे, तर कुलदेवी तुम्हाला हेच गाईड करत आहे, वेळोवेळी गाईड करत आहे. पण तुम्ही मग डिस्ट्रॅक्ट होता, तुम्ही मग अशा नेगेटिव्ह ऊर्जामध्ये फसता, जी की डेव्हिलची आहे. डेव्हिलची ऊर्जा कधीही तुम्हाला योग्य मार्गावर यूज देणार नाही. जर तुम्हाला वाटलं की नाही मी आता स्पिरिच्युअल मार्गाने जाऊन काही गोष्टी करेल, तर नाही, तसं नाही करत. मग डेव्हिल ऊर्जा तुम्हाला आणखीन खालच्या स्तराला घेऊन जातात आणि तुम्हीच कसे योग्य आहात, नेगेटिव्ह ऊर्जाच कशा योग्य रीतीने कार्य करतात हेच तुम्हाला सांगितलं जाईल. परंतु येथे तुम्हाला वेळोवेळी माझ्या व्हिडिओ थ्रू किंवा इतरही व्हिडिओ थ्रू काही गोष्टी येथे सजेस्ट केल्या जातात, तर यू हॅव टू फॉलो दिम. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. लेट्स सी, पाहूया. बॅलन्सिंग सिच्युएशन येत आहे तुमच्याकडे. कुलदेवी तुम्हाला काही बॅलन्सिंग सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप डीप लेवलवरती जाऊन विचार करू नका. तुमच्याकडे नवीन करिअर ऑप्शन्स येत आहे. असू शकतं तुम्ही कसली तरी नवीन गोष्टीसाठी संकल्प घेत आहात, अशी ऊर्जा आहे. कुलदेवी तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला संकल्प घेण्याची गरज आहे. आता ज्या काही मागच्या गोष्टी झाल्या त्या मागच्या झाल्या त्या झाल्या, त्या सोडून द्या. असंच झालं होतं, तसंच झालं होतं आणि मग पुन्हा आपण त्याच विचारात राहिलो तर तेच आपल्या पुढे येणार आहे. तर ह्या चक्रामधून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला जे पाहिजे आहे ते डिवाइनला मागा, की नाही मला आता युनियन पाहिजे आहे माझ्या पार्टनर बरोबर, मला आता हे करिअर पाहिजे आहे, मला आता असा बिझनेस पाहिजे आहे, मला धन पाहिजे आहे, माझी स्पिरिच्युअल मला प्रोग्रेस पाहिजे आहे. जे पाहिजे ते मागा ना, जे नाही पाहिजे ते का विचार करताय सारखा. सो येथे काही प्रतिज्ञा, काही संकल्प तुम्ही घेत आहात. सो हे संकल्प तुमच्या भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर असणार आहेत. हे बघा, हळूहळू आपल्याला मार्ग दाखवला जातो, त्या मार्गावरती आपण चालत नसतो. आपल्याला वाटतं की हे आपण केलंय, आपण नसतो करत. हे आपल्याला डिवाइन मार्ग दाखवत असतं की नाही असं केलं की तसं होणार आहे, हे केलं पहिलेच प्लॅनिंग आहे सगळं. सो आपण तर काय, तर नक्कीच येथे दिसून येत आहे किंग. मे बी काहींच्या मॅरेजच्या संदर्भातल्या जर ऊर्जा असतील तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे पार्टनर येत आहे, किंवा तुमच्या पदामध्ये सध्या वाढ होत आहे, तुमचं जीवन एखाद्या राजासारखं होत आहे, तुमच्याकडे लक्झुरियस लाईफ येत आहे. किंगची एनर्जी आहे. किंग म्हणजे जो ते बोलेल तेच खरं होत असतं. तर अशी काहीतरी पॉवर तुमच्याकडे येणार आहे की तुम्ही राज्य करणार आहात. घरामध्ये असो किंवा जिथे तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये आहे, तुमच्याकडे पॉवर, अथॉरिटी येत आहे, सत्ता तुमच्याकडे येत आहे. तर सत्ता कधी येते, ज्यावेळेस एखादं प्रमोशन मिळतं किंवा एखादं काहीतरी नवीन तुमच्यावरती कार्यभार सोपवला जातो आणि तुम्हीच हे सगळं करा असं सांगितलं जातं घरामध्ये सुद्धा. तर ती अवस्था म्हणजे किंगची असते. तर नक्कीच येते किंग काही गोष्टींच्या बाबतीमध्ये चेतावणीही तुम्हाला डिवाइन देत आहे. काही ना काहीतरी संकेत तुम्हाला मिळत आहे. तर त्यातून काही ना काहीतरी चेतावणी, बाबा रे तू असं कर,
म्हणजे ती चेतावणी आपली नसते, ती डिवाईनची असते. कोणीतरी आपल्याला येऊन सांगतं की नाही, तू चुकीच्या मार्गावरती आहे, तुला हे करणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस त्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे, ना की त्यांच्याशी आपण द्वंद्व केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की मीच कसं योग्य आहे किंवा नाही. हे आपल्या हातात थोडीच आहे, ते करणारा तर परमेश्वरच आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या क्षमता ज्या आहेत त्या वृद्धिंगत होत आहे. तुमच्यामध्ये एक मेंटरशिप आहे, तुमच्याकडे काउन्सलर आहात तुम्ही. तुमच्यामध्ये एक अशी क्षमता आहे की जी लोकांना तुमचे सल्ले ऐकून लोक सुद्धा हुशार होतील, अशा प्रकारचे काही ना काहीतरी ऊर्जा येते. लव्ह रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे. ट्रान्सफॉर्मेशन आहे, बदल होत आहे, स्पिरिच्युअल अवेकनिंग होत आहे. तर नक्कीच बदल होत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, बदल तुमच्या जीवनामध्ये होणारच आहेत आणि ते डिवाइनच्या प्लॅन थ्रूच होत आहे. एक मिनिट. गोष्टी हिडन होत्या, ज्या तुमच्या समोर अद्यापर्यंत आलेल्या नाहीत, तर अशाही गोष्टी तुमच्या पुढे येण्याची शक्यता आहे. मे बी तुम्ही विचार करत आहात तुमच्या पार्टनरबद्दल. आय डोंट थिंक सो. काय माहिती हा व्यक्ती काय विचार करतोय, किंवा जे मी विचार करते तेच हा व्यक्ती विचार करतोय का, किंवा भविष्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही विचार करत आहात. माहिती नाही आता ह्या गोष्टी होतील का नाही. याच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी हिडन आहेत, ज्या छुप्या आहेत, ज्या लपलेल्या आहेत, काही रहस्यमय सुद्धा असू शकतात, तर त्या सुद्धा तुमच्या पुढे अनफोल्ड होत आहेत. तर हे पॉझिटिव्ह साईन आहे खूप जास्त. ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये बदल होत आहे, पॉवर जनरेट होत आहे, तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे. काही तीव्र तुमच्याविषयी घृणा करणारे ज्वेलस लोक सुद्धा तुमच्या अराउंड आहे, तर त्याच्याही बाबतीमध्ये येथे तुम्हाला डिवाइन त्या बाबतीतही येते. तुमची कुलदेवी जी आहे ती तुम्हाला संरक्षित करत आहे. ओके, असू शकतं काहींची एखाद्या धार्मिक स्थळाला त्यांची यात्रा होऊ शकते, तीर्थक्षेत्राला जाऊन काही गोष्टी त्यांच्या पुढे अनफोल्ड होऊ शकतात. ज्या गोष्टी लपलेल्या आहेत त्या एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला अचानक क्लिक होईल, तिथं गेलं नाही माझ्या जीवनामध्ये हे मला करायचं आहे, किंवा असं काहीतरी सुचवलं जाईल तुम्हाला, आणि तुम्ही त्यातून नक्कीच काही ना काही प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये जो मार्ग तुमचा अडलेला आहे अद्यापर्यंत, सक्सेसचा असो, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असो, तो मार्ग तुमचा मोकळा होत आहे. पॉझिटिव्हली चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. तर इथे कुलदेवी तुम्हाला संरक्षितही करत आहे, त्याचबरोबर काही पॉझिटिव्हिटीही तुमच्या जीवनामध्ये पाठवत आहे. तर गायडन्स काय आहे तुमच्यासाठी? सो चेंज होत आहे, परिस्थिती बदलत आहे, तर स्ट्रेस घेऊ नका. असू शकतं मला पण अशी एनर्जी फील होत आहे की तुम्ही खूप जास्त क्राईंग एनर्जीमध्ये आहात. मे बी तुम्ही कसली तरी होप सोडून दिलेली आहे, तर तसं करू नका. स्ट्रेसमध्ये राहू नका. चेंज होत आहे, ब्रह्मांड तुमच्यासोबत आहे, युनिवर्स तुमच्यासोबत आहे. तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, तर नक्कीच त्या गोष्टीच्या संदर्भात तुम्हाला एकतरी हिलिंग मिळेल. जर एखादी गोष्ट तुमच्यासाठी नाहीच आहे, तर ती का नाही यासाठी तुम्ही रडत बसत असाल, तर हिलिंग मिळेल तुम्हाला, प्रॉपर हिलिंग मिळेल की जे काही होतं ते डिवाइनच्या प्लॅननुसार होतं, आणि जी गोष्ट तुमच्यासाठी आहे तर नक्कीच ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो चेंज, बदलाव, मोठा बदलाव काहीतरी तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. अबंडन्स, सो येथे जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येणारच आहे. सो अबंडन्स येत आहे तुमच्या जीवनामध्ये, समृद्धता येत आहे. ती धनाच्या बाबतीमध्ये आहे, पैशांच्या बाबतीमध्ये आहे, ती एखादे ज्ञान तुम्ही घेता, शिक्षण तुम्ही घेत आहात कशाचं तरी, तर त्याही संदर्भामध्ये येथे ऊर्जा आहे की सन अँड मून इज इक्विलंट युनियनची एनर्जी आहे. ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्या बॅलन्स होणार आहेत पुढील काही काळामध्ये. त्यामुळे सध्या जे काय आहे टेन्शन घेण्याची काही गरज नाही. असू शकतं आदिशक्ती माता महालक्ष्मी तुमची कुलदेवी आहे. सो त्यांच्याकडूनही हे संदेश आहे. जे कोणी कोल्हापूर साईड किंवा तिकडचे आहेत, जे 3.5 शक्तिपीठातलं एक शक्तिपीठ आहे माता महालक्ष्मी, तर काही तुमच्याकडे गोष्टी अशा येत आहेत, इतकं धन येत आहे की त्याने तुम्ही इतरांना सुद्धा ते शेअर कराल असंही येते दिसून येत आहे. दान पुण्य करताना तुम्ही दिसून येत आहात. काही धार्मिक कार्य तुमच्याकडून होणार आहेत. सो क्लायमेट दिस एनर्जी अँड पार्टिसिपेशन असू शकतं. काही गोष्टींच्या मध्ये तुम्ही सहभागी होत आहात. मे बी एखादं लग्न कार्य आहे, एखादं शुभ कार्य आहे, त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होत आहात. नवीन गोष्ट करण्यामध्ये तुमचा सहभाग असणार आहे. तर नक्कीच ही तुमची ऊर्जा येथे आपल्याला दिसून येत आहे. कम्प्लिशनची ऊर्जा आहे. जे काही स्वप्न आहे तुमचं, जे काही इच्छा तुम्ही बाळगलेली आहे, तर ती पूर्ण होत आहे. कम्प्लिशनची एनर्जी आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग हे कार्ड काही उगतच नाही, कारण की बॉटमलाही आपल्याला दिसून येते सेलिब्रेशनची एनर्जी आहे.
सो क्लेमेंट दिस रीडिंग, दोन्ही कार्ड खूप जास्त तुमची जे काही सध्या शंका कुशंका मनामध्ये आहे की माहिती नाही काय होईल पुढं, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. सेलिब्रेशनच येत आहे, आनंदच तुम्ही साजरा करत आहात. सो आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा, तसेच तुमच्या कुलदेवीच्या नावाने सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. सो आपण हे कुलदेवीचे आशीर्वाद घेतले, जे तुमच्यासाठी तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये स्टक आहात, जी नेगेटिव्ह ऊर्जा आहे तर तीही दूर निघून जाणार आहे. सो धन येत आहे, पैसा येत आहे तुमच्याकडे, एक शुभ बातमी, काहीतरी गुड न्यूज मात्र तुमच्याकडे नक्की येणार आहे. शुभ संकेत मला मिळालेला आहे. सो तुमच्यासाठीही आहे, नक्कीच काही ना काहीतरी गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे. सो थँक्यू सो मच, इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. ज्यांना पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो धन्यवाद, थँक्यू. जय माता महालक्ष्मी, जय शिवशक्ती. थँक्यू.